नमस्ते. शुक्रवारी मच्छी आणली होती ना, तर तिचं सार कसं बनवलं ते तुम्हाला मी सांगते. तर त्याच्यासाठी ना मी 6 बेडकी मिरची, 2 लवंगी मिरची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे, ओलं खोबरं, अर्धा कांदा, 2-3 लसूण पाकळ्या, 4 तीर फळं, अर्धा टोमॅटो आणि अर्धा चमचा तांदूळ असं एकत्र करून छान त्याचं बारीक वाटण घेतलं. आणि नंतर मग ना पातेल्यामध्ये तेल घातलं, लसूण फोडणीला परतवली, मग कांदा परतवला आणि मग हे वाटलेलं वाटण होतं ना ते त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये ते मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला किती पातळ सार हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालून ते मी सार करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता ना मांदेली, नंतर हलव्याचं डोकं आणि 2-4 कोलमी पण टाकलीत आणि आंबटपणासाठी कोकम टाकलं आणि छानपैकी असं सार तयार करून घेतलं. आता त्या साराला पण छान उकळी काढून घेऊया. आणि ना त्याच्यामध्ये आम्ही तांदूळ का टाकतो माहिती आहे, त्याच्यामुळे साराला दाटपणा पण येतो, पण वाटण वाटायला ना ते तांदळाची खूप मदत होते. त्याच्यामुळे वाटण बारीक वाटलं जातं, कारण त्यावेळी आम्ही पाट्यावर वाटायचो ना, म्हणून मग ते तांदूळ घालून वाटलं जायचं आणि मग ते छान बारीक वाटायचं आणि मग दाटसरपणा पण येतो. असं मस्त सार तयार झालं. आता मी ना मांदेली आणि हलवा भाजून घेते. तर त्याच्यासाठी ना मी गूळ, मीठ आणि मच्छी मसाला ते एकत्र करून त्याचं मसाला तयार करून घेतला आणि मग सगळा हलव्यानं मसाला लावून घेतला आणि नंतर मग मांदेलीला सुद्धा तो सगळा मसाला मी लावून घेतला. आणि आता तवा तापत ठेवला आणि त्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आता हे तांदळाच्या पिठामध्ये ना आपण हे मच्छी अशी घोळवून ती फ्राय करणार आहोत. तर आम्ही तांदूळ धुतो, ते थोडे ओलसर असतानाच मिक्सरला वाटून त्याचा रवा काढून घेतो आणि त्या रव्यामध्ये घोळून ही मच्छी आम्ही फ्राय करतो. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, मच्छी खूप कुरकुरीत लागते, मस्त थंड झाली ना तरी कुरकुरीत राहते बराच वेळ. मग अशा प्रकारे ना मी मस्तपैकी ते हलवे मिडियम गॅसवरती भाजून घेतलेत आणि नंतर मग मांदेलीसुद्धा भाजून घेतलीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.